तुमच्या गाड्या जर सेकंड हँड विकताय तर ही बातमी तुमच्यासाठी. पिंपरी चिंचवडमध्ये राहणारी एक 25 वर्षीय तरुणी तिने काही दिवसांपूर्वी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये एक कंप्लेंट रजिस्टर केली की तिच्यासोबत एका व्यक्तीने 16 लाखाचा स्कॅम केलेला आहे. आता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार जर आपण बघितलं तर 25 नोव्हेंबर 2025 रोजी या तरुणीला एक व्यक्ती मिळतो आणि त्यावेळेस तिला तिची जी कार आहे टाटा नेक्सॉन, ही तिची कार होती. ती कार तिला सेकंड हँडमध्ये कोणाला तरी विकायची होती आणि त्यावेळेस एक व्यक्ती तिला मिळाला, अज्ञात व्यक्ती होता. त्यावेळेस त्यांना सांगितलं त्यांची जी डील आहे ती 18 लाखामध्ये म्हणजे कन्फर्म झाली होती. त्यावेळेस त्यानं तिला 1.5 लाखाच्या जवळपास काहीतरी कॅश रक्कम दिली होती आणि त्यानंतर तिला तिला असं सांगण्यात आलं होतं की उरलेले पैसे जे आहेत ते मी तुला ऑनलाईन ट्रान्सफर करतो आणि जे काही हफ्ते बँकचे उरलेले आहेत तर ते देखील मीच भरणार म्हणून. आणि ह्या गोष्टीवर विश्वास देऊन त्या तरुणीनं जे आहे ती जी कार आहे ती त्या व्यक्तीला सेकंड हँडमध्ये विकली आणि त्यानं सुरुवातीला ज्यावेळेस तिला 1.5 लाख रुपये दिले त्यानंतर त्यानं कोणताही कॉन्टॅक्ट तिच्यासोबत ठेवला नाही. म्हणजे हफ्ते देखील त्यानं भरले नाही आणि जे काही हफ्ते हिच्या नावावर चालू होते ते तसेच ठप्प पडले आणि त्याच्या व्यतिरिक्त उरलेले काही जे पैसे आहेत ते देखील त्या व्यक्तीने तिला परत दिले नाही. आणि तिच्यासोबत म्हणजे पूर्णपणे त्यानं एक घोटाळा केला आपण असं म्हणू शकतो. कारण की तिने तेवढ्या विश्वासाने त्या अज्ञात व्यक्तीवर म्हणजे त्याला गाडी दिली होती. आणि त्यानंतर ज्यावेळेस 2-3 महिने ही सगळी गोष्ट चालली आणि त्याचा काही अत्ता-पत्ता लागत नव्हता किंवा त्यानं नंतर फोन कॉल्स किंवा मेसेजेस जे आहेत ते उचलणं देखील बंद केले आणि पैसे तर भरलेच नाही. त्यावेळेस तिने आता भोसरी पोलीस स्टेशनमध्ये या गोष्टीची कंप्लेंट नोंदवलेली आहे. आता पोलीस जे आहेत त्या अज्ञात व्यक्तीला आता शोधतायत आणि त्यांची पुढची इन्व्हेस्टिगेशन जी आहे ती करतायत. परंतु जर आपण बघितलं तर तुमच्यासोबतही अशी काही घटना होत असेल किंवा तुम्हालाही कोणत्या तुमच्या वस्तू सेकंड हँड विकायच्या असतील तर पुढच्या व्यक्तीची पूर्ण तपासणी करून तुम्ही त्या वस्तू विकाव्या आणि स्वतःची काळजी घ्यावी अशा सगळ्या स्कॅमस्टर्स कडून आपण म्हणू शकतो. आता या घटनेवर तुम्हाला काय वाटतंय किंवा अशी घटना तुमच्याही आजूबाजूला घडलेली आहे का? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नारळ.